बघा पेज नंबर 3 सायन्सचा आपण पहिला धडा बघतोय कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर पेज नंबर 3 वर आलोय आपण. तिथं बघा रिस्पॉन्स टू स्टिम्युली. वी ऑफन सी हाऊ डिफरंट ॲनिमल्स बिहेव इन व्हेरियस सिच्युएशन. म्हणजे प्रत्येक प्राणी हा काय करतो, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळं त्याचं डिफरंट त्याच्यामध्ये आढळतो, विविधता आढळते. वेदर इट इज अ टायनी इन्सेक्ट लाईक अ फ्लाय और अ मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे मच्छर. मॉस्किटो म्हणजे काय, मच्छर. और अ लार्ज ॲनिमल, दे ऑल सेन्स व्हॉट इज हॅपनिंग अराउंड देम. Earthworms move away from sunlight and seek out damp soil. Animals change their behavior when they sense danger. म्हणजे ॲनिमल काय करतात, त्यांचं बिहेवियर चेंज करतात, म्हणजे ते वेगळं वर्तन करतात जेव्हा त्यांना सेन्स येतो. सेन्स म्हणजे कळतं त्यांना. सेन्स म्हणजे कळणे की आपल्याला इथं धोका आहे. म्हणजे काय, जर समजा हरिण एखादं शिकार म्हणजे हरिण एखादं जंगलात चरतंय आणि त्याला अंदाज लागला की पुढून वाघ किंवा सिंह येतोय, तर हरिण काय करेल, पळून जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तेच सांगितलंय की ॲनिमल काय करतात, त्यांना जर कुठे डेंजर धोका दिसला तर त्यांच्या वागण्यामध्ये ते बदल करतात. द ॲबिलिटी ऑफ अ लिव्हिंग बीइंग अ सेन्स इट्स सराउंडिंग इट कॉल्ड स्टिम्युलस. स्टिम्युलस. आणि ह्या परिस्थितीला काय म्हणतात, समायोजन म्हणतात. काय म्हणतात, स्टिम्युलस. अँड द वे इट ॲक्ट्स बिकॉज ऑफ दॅट सेन्स इज कॉल्ड अ रिॲक्शन ऑर रिस्पॉन्स. ह्यालाच काय म्हणतात, प्रतिसाद देणे, रिॲक्शन ऑर रिस्पॉन्स. ॲनिमल्स रिस्पॉन्ड टू डिफरंट स्टिम्युली इन्स्टंटली. आणि प्राणी काय करतात, पटकन अशा परिस्थितीमध्ये स्टिम्युली देतात. प्लांट्स ऑल्सो रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. आणि वनस्पतीसुद्धा त्यांच्यामध्ये असा बदल करून घेतात. देअर रूट्स ग्रो इन द डायरेक्शन ऑफ वॉटर इन द ग्राउंड. त्यांची मुळं, वनस्पतींची मुळं ही डायरेक्शन, दिशा, कुठल्या दिशेने वाढतात, पाण्याच्या दिशेने. मग पाणी कुठं असतं, ग्राउंडमध्ये. ग्राउंड म्हणजे जमीन. जमिनीच्या दिशेनं मुळं वाढतात पाण्याच्या शोधात. देअर ब्रँचेस ग्रो टुवर्ड सनलाईट in such a way that leaves receive sufficient sunlight. आणि त्यांची पानं कशाच्या दिशेने वाढतात वनस्पतींची, सनलाईट. सनलाईट म्हणजे काय, सूर्यप्रकाशाच्या दिशेनं त्यांच्या फांद्या, ब्रँचेस, लीव्ज हे वाढतात. आणि त्यांचे जे रूट्स आहेत, रूट्स म्हणजे काय बघा, हे शब्द पाठांतर किती महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला शब्दाचा अर्थच कळला नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही धडा. म्हणून मी पहिल्यापासून एकच वाक्य सांगते, शब्दपाठ करा, शब्दपाठ करा, शब्दपाठ करा. शब्दपाठ केले की ऑटोमॅटिक समजतं सगळं. रूट्स कुठं वाढतात, अंडरग्राऊंड. आणि ब्रँचेस आणि लीव्स कुठं वाढतात, सनलाईट, सूर्यप्रकाशाच्या दिशेने. पुढं बघा, बिसाइड दिस दे सेन्स चेंजेस इन वेदर, टेम्परेचर अँड इंजुरी टू. आता पुढं बघा काय सांगितलं, तर पानांची वेगवेगळे प्रकारांची चित्र पण दिलीत बघा. वेगवेगळी पानं, वनस्पती, वेली आहे की नाही. वेली बघा कुठल्या तर ह्याचा आधार घेऊन वाढतात, गोल 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 तारेसारखं त्याला हे करतात. कारल्याचा वेल बघितला का, कशाच्या तर आधारानं वाढतो बघा तसं. पुढं बघा एक्सक्रीशन. मेनी लाईफ प्रोसेस ऑकर इनसाइड द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सम वेस्ट मटेरियल्स आर प्रोड्यूस्ड due to this process. Removal of such waste material from the body is called excretion. काय म्हणतात त्याला, एक्सक्रीशन. म्हणजे आपल्या शरीरातून, बॉडीतून जी वेस्ट मटेरियल बाहेर पडतं. काय काय पडतं बॉडीतून बाहेर, सगळ्यांना माहिती आहे काय काय पडतं ते. आपल्या बॉडीतून वेस्ट मटेरियल आपण बाहेर काय काय टाकतो, नाकातून घाण जाते है की नाही, त्वचेद्वारे घाम जातो, त्यानंतर आपली शी हे सगळं काय आहे, वेस्ट मटेरियल. ते जर साठवून ठेवलं तर शरीरात काय होईल, आपण आजारी पडू, आपल्याला रोग होणार, आजारी पडणार. मग ते वेस्ट मटेरियल बाहेर पडलं पाहिजे, त्याला म्हणतात एक्सक्रीशन. काय म्हणतात, वाईल ब्रीदिंग आउट ॲनिमल्स रिलीज वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड. प्राणी काय करतात, मग कार्बन डायऑक्साईड काय करतात, नाकावाटे बाहेर सोडतात. आणि कोणता वायू आत घेतात, ऑक्सिजन. ऑक्सिजन
सोडलं काय? कार्बन डायऑक्साईड. घेतला काय? ऑक्सिजन. मग तेच सांगितले तुम्हाला इथं. प्लांट स्टोअर वेस्ट इन देअर बार्क और इन ओल्ड लीव्स. एक्झाम्पल गिवन. एक्सेस साल्ट, टॅनिज, रेसिन, गम. म्हणजे जे आपण म्हणतो ना वनस्पतींच्या ज्याच्यावर चिकट चिकट डिंक साठलाय किंवा चिकट द्रव पदार्थ. वनस्पतींना चिकट चिकट असतं बघा. एखादं पान जर तोडलं तर त्याच्यातून काहीतरी चिकट द्रव येतो. तर ते त्यांचं वेस्ट मटेरियल आहे. ते साठवून ठेवतात. काय करतात? साठवून ठेवतात आणि अशा प्रकारे ते बाहेर पडतं. क्रिस्टल्स लाईक कॅल्शियम ऑक्सलेट एक्सेट्रा. वेन these leaves or pieces of bark fall off, the waste is excreted. Some plants also release a sticky liquid from their stems due to some man-made or natural injury. When this liquid is dried, जेव्हा हे लिक्विड किंवा चिकट पदार्थ वनस्पतींवरचा वाळतो, ड्राईड म्हणजे वाळून जातो, इट फॉर्म्स गम्स. त्याचं रूपांतर कशात होतं? त्या चिकट द्रव पदार्थाचं गम. गम म्हणजे काय? डिंक. आपण झाडाचा डिंक काढलाय का कधी तुम्ही? तर तो त्यांनी साठवलेला वेस्ट मटेरियलमधूनच बनलेला आहे. त्याला काय म्हणतात? गम्स. दिस इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ एक्सक्रिशन. द रूट्स ऑफ प्लांट्स ऑल्सो रिलीज सम वेस्ट मटेरियल. तर वनस्पती वेस्ट मटेरियलचं काय करतात ते कळलं का? आणि प्राणी काय करतो वेस्ट मटेरियलचं? काहीच करत नाही, डायरेक्ट टाकून देतो बा. त्याचा कुठल्याही वेस्ट मटेरियलचा फायदा नाही. फक्त वेस्ट मटेरियलचा कुठल्या ह्याचा फायदा होतो? प्लांटच्या. प्लांटचं वेस्ट मटेरियल म्हणजे गम, की जो आपण डिंक म्हणून वापरतो. कळतंय का मी काय सांगते ते? हां. त्यानंतर ह्या पानावर या, इथं पेज नंबर 4वर या. 4वर काय दिले माहिती का तुम्हाला? एक चित्र दिले बघा. कशाचं चित्र असेल रे हे? हां, खालचं चौकोनामध्ये दिले बघा. हां, काय आहे ते? समुद्री कासव. काय आहे? डू यू नो? इन मेनी प्लेसेस देर आर लॉंग स्ट्रेचेस ऑफ सँड अलॉंग द सीशोर. ऑन सम बीचेस इन द कोकण रिजन सी टर्टल्सला अंडरलाईन करा. सी टर्टल म्हणजे समुद्री कासव. तर हे जे आहे ना बाळांनो, खाली चित्रात पण मेनी सी टर्टल दिसतात. ते बघा, सी टर्टल म्हणजे कासव. टर्टल्स म्हणजे काय? आणि सी म्हणजे काय? मग समुद्री कासव. हे जे चित्र आहे ना बाळांनो, ते सी टर्टलचं आहे. खाली बघा मेनी तुम्हाला दिसतील. मेनी, एकापेक्षा जास्त सी टर्टल आहेत आणि ते आपल्या कोकण भागामध्ये आढळतात. मग तुम्हाला हे चित्र इथं का दिलंय? कारण हे जे आहे ना सी टर्टल, ते आता संपुष्टात येत आहे. ह्यांची जात, समुद्री कासवाची जात आता संपुष्टात येत आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याची गरज आता उरलेली आहे. कारण ह्यांच्या जाती संपुष्टात आल्यात. लोकांनी काय ते प्रदूषण म्हणा, समुद्रात घाण सोडल्यामुळे तिथलं प्रदूषण म्हणा, प्लास्टिकचा कचरा किंवा वेगवेगळे केमिकल, यामुळं काय झालंय, ह्यांना त्या पाण्यामध्ये जगण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांच्या खूप सारे कासव मरून गेल्यामुळं आता एवढेच कासव उरलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे? त्यांच्या वाचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असं या चित्रात त्या सी टर्टलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यांच्या वाचण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केला पाहिजे? पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे, प्रदूषण कमी केलं पाहिजे, कचरा त्या पाण्यात न टाकला पाहिजे. अशा प्रकारचे उपाय इथं तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर बघा अजून एक टॉपिक आहे इथं. पेज नंबर 5वर या. पेज नंबर 5वर. तर तिथे एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे बघा. मुवमेंट म्हणजे काय रे? मुवमेंट, हालचाल. मुवमेंट म्हणजे काय? हालचाल. तर मुवमेंट जे आहे शोन बाय ॲनिमल्स टू ऑब्टेन फूड, प्रोटेक्शन, शेल्टर अँड ॲज अ रिस्पॉन्स टू स्टिम्युली. आणि बिसाइड्स वॉकिंग, जम्पिंग अँड स्विमिंग, विच टाईप ऑफ मुवमेंट्स यू हॅव ऑब्झर्व्ड. पण प्लांट त्यांनी असं सांगितले की मुवमेंट कोण करू शकतं? प्राणी का वनस्पती? ॲनिमल्स. बघा ना, कोणता पण ॲनिमल काय करतो? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर अन्न शोधण्यासाठी, पाण्यासाठी, जगण्यासाठी, कामासाठी मुवमेंट करतो. आणि म्हणून मुवमेंट हे काय आहे? वैशिष्ट्य आहे. सजीवांचं वैशिष्ट्य आहे हालचाल. आपण गेल्या वर्षी मराठीत शिकलोय, पण आता इंग्लिशमध्ये शिकतोय आपण. मुवमेंट पहिलं कुठलं सांगितलं होतं मी? ग्रोथ. दुसरं कुठले आता हे? मुवमेंट. मग आता प्लांट करतील का रे मुवमेंट? असं दिसले का कुठलं? एक झाडी आज इथं होतं, उद्या तिकडंच गेले पळत? नाही. तर प्लांट काय करतो? कॅन नॉट मूव्ह
ते एका जागेवरून हलू शकत नाहीत. म्हणून मुवमेंट हे फक्त काय आहे, ॲनिमलचं वैशिष्ट्य आहे. मुवमेंट प्लांट करू शकत नाहीत. कॅनॉट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनादर ऑन देअर ओन बट दे गिव्ह रिस्पॉन्स टू द स्टिम्युली. If sunlight comes only from one side, the branches grows in that direction, roots grow towards the moisture, and this shows that plants are aware of their surroundings. फक्त मूवमेंट कशी होते, आता समजा आपण खिडकीत एखादं झाड लावले मनी प्लांट वगैरे, तर ते मनी प्लांट बघा जिकडे ऊन असेल ना तिकडे जास्त वाढतं, बरोबर का. ही त्यांची काय आहे, मूवमेंट आहे. पण आपल्यासारखं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते जाऊ शकत नाहीत. हेच तुम्हाला त्या चित्रामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा ते बेडकाच्या चित्राजवळ आहे, ते महत्त्वाचं आहे. लाईफ सायकल ऑफ फ्रॉग. काय दिलंय, लाईफ सायकल ऑफ फ्रॉग म्हणजे बेडकाचं जीवनचक्र कसं आहे ते तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये. कसं आहे मग, ॲट द बिगिनिंग ऑफ द रेनी सीझन ऑब्झर्व द ब्रँचेस ऑफ स्मॉल प्लांट्स प्रेझेंट नियर द एज ऑफ द pond closely. You might see cluster of eggs that look like white foam. Bring some of those eggs along with a small piece of the branches and put them in a large jar filled with water. म्हणजे एका काचेच्या वरणीमध्ये काय करा म्हणतात ते, पाणी काय करा फुल भरून ठेवा आणि एखाद्या फांदीच्या एखाद्या पानाच्या ब्रँचेस जे आहे छोट्या छोट्या त्याच्यामध्ये तुम्ही टाका. If possible, use water from the pond itself. Put a leaf in the jar for them. Observe the jar for a week, thrice a day. Do not forget to write down the date and draw pictures of what you observe each day. Discuss among your friends about the pictures they have drawn, observation they have made, and in how many days changes took place. The larva that hatches from the egg does not look like a frog at all. म्हणजे त्या पाण्यामध्ये छोटे छोटे असे किड्यासारखं दिसते बघा तुम्हाला, ते तयार झालेले आहेत, पण त्याला नाव काय आहे, लार्वा. ॲज द लार्वा ग्रोज इन टू अ फ्रॉग. आणि त्या लार्व्याचे नंतर हळूहळू छोटे बेडूक तयार. इथं दिसते बघा खालच्या चित्रात बघा, इथं आधी छोटे छोटे कण अंडी होती बघा, त्याच्यापासून असे छोटे बेडकाचा आकार घेत मोठं बेडूक तयार झाले, दिसते का. हां, तर इट गोज through several stages. During the different stages, tadpole breathes through gills. म्हणजे टॅडपोल जे आहे ना ते त्याच्या गिल्सद्वारे श्वसन करतं. ब्रीथ म्हणजे काय, श्वसन. देन इट डेव्हलप्स 2 हाइंड लेग्स अँड अ टेल. नंतर ते त्याच्या शेपटीद्वारे सुद्धा काय करतं, टेल म्हणजे शेपटीद्वारे सुद्धा विकसित होतं. स्लोली इट्स बॉडी ट्रान्सफॉर्म्स अँड लुक्स मोर लाईक अ ॲडल्ट फ्रॉग. आणि असं करत प्राजक्त लक्ष नाही तुझं, असं करत तो मोठ्या ॲडल्ट फ्रॉगमध्ये त्याचं रूपांतर होतं. ॲडल्ट म्हणजे मोठं वय झालेला वयस्कर फ्रॉगमध्ये त्याचं रूपांतर होतं. दीज स्टेजेस ऑफ चेंज आर कॉल्ड लाईफ सायकल ऑफ मेटामॉर्फिस. Note down which changes you see and after how many days they occur. आणि यासाठी किती दिवस लागतील हे पण तुम्हाला निरीक्षण, हा प्रयोग दिलाय तुम्हाला, हा प्रयोग करायचा आहे तुम्हाला घरी जाऊन. ऑब्झर्व युअर फ्रेंड्स रेकॉर्ड्स, कम्पेअर द टाइम रिक्वायर्ड फॉर दिस डेव्हलपमेंट चेंजेस. इज इट द सेम ऑर डिफरंट. की अशा प्रकारचा प्रयोग तुम्ही घरी करून बघा, पण मला नाही वाटत तुम्ही घरी करताल हा प्रयोग म्हणून. टॅडपोल कसा तयार होतो, टॅडपोलपासून फ्रॉक कसा बनतो. टॅडपोल म्हणजे छोटे हे दिसते का इथं छोटे एकदम खालच्या ह्याच्यात बघा, एकदम कणकण आहेत बघा ते, त्याच्यापासून तो बेडूक. हां, काय म्हणतात त्याला, कशाला, अरे नाही रे ती सब्जा नाही ते त्या बेडकाच्या अवस्था आहेत छोटे आधी अंड्यापासून नंतर ते टॅडपोल नंतर मोठा अडल्ट फ्रॉग कसा बनतो हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचा पहिला तुमचा सायन्सचा चॅप्टर होता. आणि ह्याच्यामध्ये लाल अक्षरे पान नंबर 8 काढा. 8 पानवर लिहिलंय व्हॉट वी हॅव लर्न्ड. म्हणजे आपण काय शिकलो हे आपण आता काय करायचंय, मोठ्यांनी वाचायचे, काय शिकलो आपण या धड्यामध्ये ते.